स्वातंत्र्य. आजची कविता म्हणजे स्वातंत्र्य. ज्या देशासाठी आपण लढलो, ज्या देशासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी फाशी घेतली, त्या देशाचा आज हाल काय होत आहे. तर या कवितेत नामदेव धसाळची ही एक प्रसिद्ध कविता आहे. स्वातंत्र्य. स्वातंत्र्य आम्ही जन्मलो फक्त तुझ्यासाठी, जन्मलो नि जखडलो दासाच्या बेड्यात. किती ठेवावं तुझ्या इबलीस सर्जनावर विश्वास. जन्मताच तू ठेवले आमचे अवयव अधू, बनवलेस आम्हा जाणबुजे लुळे पांगडे पलारंबी. दुःखी कष्टी चिरंजीव वेदना तू सतत स्तवच ठेवली आमच्यात. तू नुसता धिमपुत्र आहेस, नुसता दगड आहेस, देईल दाता खाईल प्राणा. किती म्हणावं थुई थुई नाच माझ्या अंगणात मोरा, निरनिराळ्या पिसाराचा फुलो पिसारा. तुझं गाणं गोजीरवानं पुरे झालं ना तुझं नाटक. तुझ्या विरुद्ध तक्रार करून आम्ही थकलोत. कान असून तू बहिरा आहेस, डोळे असून तू अंधळा आहेस, तोंड असून तू मुका आहेस, मर्द असून तू बुडगा आहेस. आम्ही जंगली माणसं दगडांना बोचा पुसतो आणि दगड फेकून देतो. या नागरी संस्कृतीत त्यांना खुशाल फासवून तुला शेंडूर चढवून घ्यावं त्यांच्या लेकी बाडीनं तुला उरावर. खरंच रे, आता आम्ही फार थकलोत. आमच्या खडवलेल्या उदयात विश्रांती हवी. आमच्या आयुष्यात तू थोडी शांतता नांदू देणार. काळाशाळ वेदनेने तू दिले बक्षीस. ही तुझी क्रूर पकड धड जगूही देत नाही, धड मरूही देत नाही. आता तरी लावू दे ना घोटाला विषाचा प्याला. हे छडा, हे दगडा, ये असा जवळे भिडोना प्याला मन. चिअर्स माय डिअर. मिसळून दे विष आमच्या रक्तात पसरू दे अंधारात पसरू दे मरण करा. फुटू दे थकण्याचा काळ. आता किती काळ सरपटच राहायचं. बघ तुझ्या घराचे वासे फिरायला लागलेत. हसू दे मन मोकळं. याही अपंग अवस्थेत उडकून घेऊ दे मला. तुझ्यावरील शस्त्रक्रिया निराघात करू दे, तुझ्यावर क्रूर करू दे आयुर्वेदिक अभिषेक. अनेक झाडझुडपं फुलू देतं, फळू देतं, व्याविचार होऊ देतं. अनेक पतिव्रता गाभण राहू देतं, नरस संतती वाढू देतं. हे स्वातंत्र्य, हे तुझ्या रांडेला वास ठेवू नको. तिला आमच्या खाली निजू दे, तिची कूस उजू दे. हे स्वातंत्र्य.